मार्च महिन्यात लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकतात। त्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षकांनी उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोल्यासह लोकसभेच्या 6 मतदारसंघाचा आढावा घेणार आहे, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे। यासाठी अमित शहा मंगळवारी अकोल्यात येणार आहे। एक प्रकारे देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत आणि सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने रणनीती आखत आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर भाजपकडून जागा वाटपासह इतर बाबी अंतिम करण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहे। यातच केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शहा हे देशभरात आढावा घेत आहेत। या अंतर्गत ते मंगळवारी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। या अंतर्गत ते पश्चिम विदर्भातील अकोल्यासह अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। या आढावा बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यासह भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बी संतोष उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे या 5ही जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला हजर राहणार आहेत। तर या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।